देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो, सप्रेम जय भीम। मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल, अमरावती, महाराष्ट्र। मित्रांनो, प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो, ब्लू टायगर न्यूज चॅनलमध्ये एक नवीन एपिसोड आम्ही सुरू केलेला आहे आणि त्या एपिसोडचं शीर्षक आहे, एक नवीन सदर सुरू केलं आहे, त्याचं शीर्षक आहे दुसरी बाजू। दुसरी बाजू, सेकंड साइड या मराठी सदरामध्ये संपूर्ण राज्यातील प्रेक्षकांचे मी ॲडव्होकेट सुधीर तायडे स्वागत करतो। मित्रांनो, दुसरी बाजू या सदरामध्ये, या सेगमेंटमध्ये आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा राजकारण्यांमध्ये चर्चेला जात आहे, मराठी विद्यार्थ्यांमध्ये चर्चेला जात आहे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चर्चेला जात आहे आणि वृत्तपत्रांमध्ये आणि टीव्ही वाहिन्यांमध्ये ज्याच्यावर चर्चा होत आहे आणि या विषयावरून ज्या राजकारण्यांमध्ये आणि सामाजिक संघटनांमध्ये जे दोन गट पडलेले आहे तो विषय आहे की प्राथमिक शाळांमधून प्राथमिक शाळांमधून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध का? प्राथमिक मराठी शाळांमधून हिंदी भाषेला शिकवण्याला विरोध का? आणि म्हणून जो महाराष्ट्रामध्ये जो या हिंदी भाषेला पहिल्या वर्गापासून शिकवण्याकरिता, पहिल्या इयत्तेपासून शिकवण्याकरिता ज्या विविध मराठी सामाजिक संघटना आहेत, मराठी राजकीय पक्ष आहेत, मराठी राजकीय नेते आहेत, मराठी भाषिक विद्यार्थी आहेत, महाविद्यालय विद्यार्थी आहेत, असे बहुतांश लोक मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करत आहेत। तर त्यांचा विरोध संयुक्तिक आहे का, योग्य आहे का, याबद्दल ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी ब्लू टायगर न्यूज चॅनलचा मुख्य संपादक या नात्याने भारतीय लोकशाहीमध्ये, भारतीय संविधानाने दिलेला मला जो अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मत मांडण्याचा जो अधिकार आहे, म्हणून मी आज या संबंधी आपले परखड विचार मांडणार आहे। सर्वप्रथम आपण इंग्रजी भाषेचा विचार करूया। आता आपण बघतो आहे आपली महाराष्ट्र राज्यातील बहुतांश लोकांची, तरुणांची, मुलांची, मुलींची मातृभाषा ही मराठी जरी असली तरी ज्या वेगवेगळ्या हुद्द्यांच्या नोकऱ्या आहेत, MPSC UPSC मध्ये ज्या मोठ्या मोठ्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात, जेव्हा इंग्रजीमधून त्यांना मुलाखत द्यावी लागते, त्यामुळं आता आपली मराठी भाषिक विद्यार्थी जे आहेत ते सुद्धा इंग्रजी भाषा अवगत करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यापूर्वीच महाराष्ट्र राज्य सरकारने पहिल्या वर्गापासून मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषा सुद्धा या ठिकाणी आवश्यक केलेली आहे। आता केंद्र सरकारने एक सूत्र काढलेलं आहे की संपूर्ण शाळांमध्ये 3 भाषा असाव्यात, एक त्या राज्याची भाषा, एक जागतिक भाषा आणि एक राष्ट्रभाषा। आणि म्हणून संपूर्ण जर केरळ असेल तर त्या ठिकाणी त्यांची केरळमधली जी केरळ या ठिकाणी जी त्यांची मल्याळम भाषा, त्याच्यानंतर दुसरी त्यांची इंग्रजी भाषा आणि त्याच्यासोबत हिंदी भाषा, त्याच्यानंतर जर कर्नाटक असेल तर त्यांची कन्नड भाषा, नंतर इंग्रजी भाषा आणि त्याच्यासोबत हिंदी भाषा। तर संपूर्ण भारत देशामध्ये जितके राज्य आहेत त्या राज्याने प्रथम क्रमांकावर त्या राज्यामध्ये जी बहुसंख्य लोकांची भाषा आहे ती भाषा त्या ठिकाणी प्रथम राहील, द्वितीय ठिकाणी त्या ठिकाणी इंग्रजी भाषा आणि तिसरी आता हिंदी भाषा ही ऐच्छिक केलेली आहे। आणि मग केंद्र सरकारचा हा जो पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा ऐच्छिक
शिकवण्यासंबंधीचा जो त्यांचा निर्णय आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंबंधीचा नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता. परंतु इयत्ता पहिलीपासून मराठी भाषेसोबत हिंदी भाषेला शिकवण्यात येऊ नये, त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, मराठी नामशेष होण्याची शक्यता निर्माण होईल आणि मराठी भाषेवर हिंदी भाषेचे अतिक्रमण होईल असा सूर महाराष्ट्र राज्यामधील बहुतांश सामाजिक संघटनांनी, बहुतांश मराठी राजकीय पक्षांनी, बहुतांश मराठी विचारवंतांनी, बहुतांश मराठी साहित्यिकांनी, मराठी कवींनी, मराठी चित्रपट कलाकारांनी, मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून तुर्तास हिंदी भाषा प्रथम पहिल्या मराठी शाळांमधनं, जिल्हा परिषदच्या मराठी शाळांमधनं, महानगरपालिकेच्या मराठी शाळांमधनं, नगरपालिकेच्या मराठी शाळांमधनं, खाजगी मराठी शाळांमधनं, खाजगी शासन मान्यता प्राप्त मराठी शाळांमधनं, खाजगी शासकीय अनुदान प्राप्त मराठी शाळांमधनं ही जी हिंदी भाषा जी सुरू करण्यात येणार होती पहिल्या वर्गापासून, त्याला तुर्तास महाराष्ट्र राज्य सरकारने स्थगिती दिलेली आहे आणि हा निर्णय तुर्तास थांबविला आहे. मग आता इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा शिकवण्याला विरोध करणे योग्य आहे का? तर आम्हाला हे स्पष्टपणे आमचं मत आहे की हा असा प्रकारचा विरोध या ठिकाणी अजिबात करण्यात येऊ नये. आता जर या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ज्या मराठी सरकारी शाळा आहेत, मराठी महानगरपालिकेच्या शाळा आहेत, मराठी नगर परिषदेच्या शाळा आहेत, मराठी खाजगी शाळा आहेत, मराठी निमशासकीय शाळा आहेत, मराठी शासन मान्यताप्राप्त शाळा आहेत, मराठी शासकीय अनुदान प्राप्त शाळा आहेत, या शाळांमधल्या मराठी वगळून जर तो मराठी विषय काढून त्या ठिकाणी जर पहिल्या वर्गापासून मराठी काढून त्या ठिकाणी हिंदी भाषा जर लागली असती आणि मराठीला काढून टाकलं असतं अभ्यासक्रमामधून, तर मात्र जर मराठी भाषिकांनी विरोध केला असता तर त्या विरोधाचं आम्ही समर्थन केलं असतं. पण या निर्णयामध्ये मराठी भाषेचं अस्तित्व मान्य करून मराठी भाषेच्या विषयाचं जे शिकवणं आहे ते कायम ठेवून त्याच्या सोबतीला हिंदी भाषा असावी आणि त्याच्यामध्ये पुन्हा ऐच्छिक ठेवलेलं आहे, ती आवश्यक केलेली नाही, कंपल्सरी केलेली नाही. एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की मला हिंदी भाषा शिकायची आहे तर त्याला ती शिकता येईल, आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये जर रस नसेल तर तो हिंदी भाषा त्याला शिकायची नसेल तर तशी सुद्धा त्या निर्णय घेतल्यानंतर तशा प्रकारची मुभा विद्यार्थ्यांना असणार आहे. आणि म्हणून जसे आपण मराठी भाषिक हे इंग्रजी, त्यांची मातृभाषा इंग्रजी नाही, त्यांच्या घरामध्ये इंग्रजी भाषा बोलली जात नाही, त्यांच्या घरामध्ये इंग्लिशमधून संवाद केले जात नाही, नातेवाईकांमध्ये इंग्रजीमधून संवाद केले जात नाही. पण स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर मराठी भाषिक विद्यार्थी बुद्धिमान असून सुद्धा इंग्रजीचं बऱ्यापैकी ज्ञान नसल्यामुळे, इंग्रजी बऱ्यापैकी अवगत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी MPSC, UPSC आणि अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये नापास होत होते. आणि म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण मराठी शाळांमधून इंग्रजी ही जागतिक भाषा जर पहिल्या वर्गापासून जर त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि जर ती कंपल्सरी करण्यात आलेली आहे, तर मग हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही याला भारत सरकारने राष्ट्रीय मान्यता दिलेली आहे. आणि हा महाराष्ट्रामध्ये मराठी जी भाषा आहे ही फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये बोलल्या जाते. भारतामधील बहुतांश जे राज्य आहेत, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, त्याच्यानंतरचा छत्तीसगड आहे, त्याच्यानंतरचा बिहार आहे, त्याच्यानंतरचा राजस्थान आहे, अशा मोठ्या
मोठ्या राज्यांमध्ये आणि अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलली जाते, हिंदीमधून संवाद केला जातो आणि हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे. मग महाराष्ट्र राज्य जे आहे हे महाराष्ट्र राज्य काही अमेरिकेमध्ये नाही, हे इंग्लंडमध्ये नाही, हे महाराष्ट्र राज्य पाकिस्तानामध्ये नाही, अफगाणिस्तानामध्ये नाही. महाराष्ट्र राज्य भारत देशातील एक राज्य आहे आणि हिंदी भाषा ही काही बाहेर देशातली भाषा नाही, ही या राष्ट्रातील भाषा आहे. ज्या भाषेचा आझाद हिंद सेनेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याचा वापर केलेला होता. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये युद्ध लढण्याकरता, बंड पुकारण्याकरता आझाद हिंद सेनेमध्ये संपूर्ण भारतातील जे सैनिक भरती होत होते ते आपसांमध्ये हिंदी भाषेतून संवाद करत होते. महात्मा या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुद्धा भारत देशामध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा या देशामध्ये MBA केल्यानंतर किंवा BSc केल्यानंतर, BCom केल्यानंतर, पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी की आपल्याला विदेशामध्ये नोकरी मिळाली पाहिजे, कुठल्या विदेशी एम्बेसीमध्ये नोकरी मिळाली पाहिजे, त्याकरता मराठी भाषिक विद्यार्थी या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये फ्रान्स देशाची फ्रेंच भाषा, रशिया देशाची रशियन भाषा, चीन देशाची चायनीज भाषा आणि ह्या भाषा त्या शिकतात, तो अभ्यासक्रम पूर्ण करतात, त्याच्यामध्ये पदवी प्राप्त करतात आणि मग विदेशामध्ये मोठमोठ्या नोकऱ्या प्राप्त करतात. म्हणजे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषिकांना जी विदेशी भाषा फ्रेंच आहे ती शिकण्याची त्यांना परवानगी आहे, त्याला कोणी विरोध करत नाही. रशियन भाषा शिकण्याची परवानगी आहे, ती विदेशी भाषा आहे. चायनीज भाषा शिकण्याची परवानगी आहे. हॉलंडची डच भाषा आहे, ती भाषा शिकण्याची परवानगी आहे. विदेशामधली कोणतीही भाषा भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पदवीच्या शिक्षणानंतर शिकण्याची मुभा या ठिकाणी आहे. म्हणजे विदेशी भाषा अवगत करण्याकरता या ठिकाणी विरोध होत नाही आणि या देशातील या मातीतील जी हिंदी भाषा आहे, जी हिंदी भाषेमधली जी बाराखडी आहे, जे मुळाक्षर आहे, ती संपूर्णपणे मराठी भाषेसारखी आहे. फक्त हिंदी भाषेमध्ये ळ हा शब्द नाही. ज्याला मराठी वाचता येतं त्याला हिंदी वाचता येतं, ज्याला हिंदी वाचता येतं त्याला मराठी वाचता येतं. ज्या हिंदी भाषेची संपूर्ण लिपी मराठी भाषेसारखी आहे, ज्या हिंदी भाषेमध्ये अनेक शब्द मराठी भाषेमधील आहे, ज्या मराठी भाषेमधील अनेक शब्द हे हिंदी भाषेमधील आहेत आणि या सख्या चुलत बहिणीसारख्या या दोन भाषा याच देशातील असताना हिंदी भाषेला इयत्ता पहिलीपासून विरोध करणे, मराठी भाषिकांनी विरोध करणे, मराठी राजकीय नेत्यांनी विरोध करणे, मराठी राजकीय पक्षांनी विरोध करणे, मराठी सामाजिक संघटनांनी विरोध करणे, मराठी लेखकांनी विरोध करणे, मराठी साहित्यिकांनी विरोध करणे, मराठी कवींनी विरोध करणे, मराठी विद्यार्थ्यांनी विरोध करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि तो हिंदी भाषेवर अशा प्रकारे अन्याय करणारा हा विरोध ठरणार आहे. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे आणि मग तुम्हाला जर याचा विरोध करायचा असेल तर तुम्ही अर्धे मराठी होता कामा नये. मग या मराठी भाषिकांची जी उच्चभ्रूंची मुले आहेत, श्रीमंतांची मुले आहेत, उच्चवर्णीयांची मुले आहेत, ते महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी शाळांचं, इंग्लिश मिडियम शाळांचं मोठ्या प्रमाणामध्ये पीक आलेलं आहे आणि मराठी भाषिकांची, श्रीमंत भाषिकांची बहुतांश मुलं ही कॉन्व्हेंटमधनं शिकतात, इंग्रजी भाषेमधनं शिकतात, इंग्रजी अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्या महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी जे इंग्लिश माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी कॉन्व्हेंटमधनं, इंग्रजी शाळांमधनं मोठ्या प्रमाणामध्ये महागडी फी घेऊन
जे इंग्रजी शिक्षण दिलं जात आहे त्याला मराठी भाषिक नेते, मराठी भाषिक राजकीय नेते, मराठी सामाजिक संघटना, मराठी भाषिक विद्यार्थी विरोध करत नाही. मग त्यांना विरोध करत नाही आणि मग इंग्रजी भाषेला विरोध करत नाही आणि आपल्या देशातील हिंदी राष्ट्रभाषेला ते का विरोध करतात. दुसरी महत्वाची गोष्ट की जेवढे काही आमचे मराठी सांस्कृतिक कार्यक्रम असतात, मराठी चित्रपटाच्या प्रमोशन असतं किंवा मराठी गाण्याच्या कॅसेटचं प्रमोशन असतं आणि ज्या वेळेला सूत्रसंचालक असतो तो सूत्रसंचालक अर्ध मराठीतून त्याचं सूत्रसंचालन करतो, अर्ध हिंदी भाषेमधनं सूत्रसंचालन करतो. मग तो त्या मराठी कार्यक्रमामधनं हिंदी भाषेतून जे सूत्रसंचालन आहे ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावं. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक नामवंत मराठी कलाकार आहेत, चित्रपट कलाकार आहेत, ज्यांनी हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका करून मोठमोठ्या रोल्स करून आणि आपल्या अभिनय क्षमतेच्या नावावर, अभिनय क्षमतेच्या जोरावर, बळावर चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलेलं आहे, मोठा पैसा कमावलेला आहे, मोठी प्रसिद्धी कमावलेली आहे. त्यांची नावं मी काही घेतो. मराठी कलावंत नाना पाटेकर, मराठी कलावंत निळू फुले, नंतर ज्येष्ठ दिवंगत कलावंत डॉक्टर श्रीराम लागू, नंतर मराठी कलावंत दीपक शिर्के, नंतर मराठी कलावंत मोहन जोशी, त्यानंतर नटी म्हणून मराठी नटी माधुरी दीक्षित, त्यानंतर तनुजा, त्यानंतर नूतन. तर अशा अनेक मराठी नट्यांनी, मराठी भाषिक नट्यांनी आणि मराठी भाषिक कलाकारांनी मोठमोठ्या बिग बजेटमध्ये हिंदी चित्रपटामध्ये काम करून त्याने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमावलेला आहे, नाव कमावलेलं आहे आणि प्रसिद्धी कमावलेली आहे. याचं कारण का की त्यांनी मराठी भाषा, त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी मराठी भाषेतून संवाद केला, त्यांनी शिक्षणही मराठी भाषेतून केलं, पण चित्रपटामध्ये काम करण्याकरता त्यांनी हिंदी भाषा अवगत केली आणि त्यांची हिंदी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे हे सगळे कलावंत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यशस्वी झाले. मग दुसरा, जर तुम्हाला हिंदी भाषेला विरोध करायचा असेल पहिल्या वर्गापासून, तर तुम्ही दुसराही विरोध करायला पाहिजे की मराठी भाषिक जे कलाकार असतील त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये कोणतीही भूमिका करायची नाही. त्यानंतर जेवढे मराठी आता अजय आणि अतुल यांनी हिंदी चित्रपटाला संगीत दिलेलं आहे, अनेक मराठी कवींनी हिंदी गीत लिहून ती चित्रपटामध्ये सादर करण्यात आलेली आहे. मग जर तुम्ही हिंदी राष्ट्रभाषेला, आपल्या देशातील भाषेला विरोध करत असाल तर मग तुम्ही दुसरा विरोध करा की जे महाराष्ट्र राज्यामधील जे मराठी कलावंत आहे, मराठी भाषिक आहे, त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका करायची नाही. जे मराठी भाषिक संगीतकार आहे त्यांनी हिंदी चित्रपटाला संगीत द्यायचं नाही. जे मराठी भाषिक गीतकार आहे त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये गीतं लिहायची नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या राज्यामध्ये जेव्हा मराठी भाषेचे जेव्हा चित्रपट लागतात चित्रपटगृहामध्ये, तर फक्त महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिकांपैकी 25% लोकच मराठी चित्रपट बघतात. मग जर तुम्हाला हिंदी भाषेला विरोध करायचा असेल तर तुम्ही आणखी विरोध करायचा असा की मराठी भाषिकांच्या घरी ज्या टीव्ही मधून ज्या हिंदी सिरियल लागतात, हिंदी नाटकं लागतात, तर मराठी भाषिक हा त्या टीव्ही मधनं कुठल्याही प्रकारचा हिंदी सिरियल किंवा हिंदी नाटक बघणार नाही. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिकांच्या 100% लोकांपैकी जवळपास 80 ते 90% लोक हिंदी चित्रपट नियमितपणे बघत असतात. आणि म्हणून जर तुम्ही मराठीचे अर्धे समर्थक होऊ नका. तुम्ही इंग्रजी भाषांच्या कॉन्व्हेंटमध्ये जर तुमची मुलं शिकत असतील
तर तुम्ही त्या कॉन्व्हेंटमधनं मुलं काढून टाका आणि तुम्ही तुमची मुलं मराठी सरकारी शाळामध्ये, महानगरपालिकेच्या शाळामध्ये, नगर परिषदच्या शाळामध्ये, खाजगी मराठी शाळामध्ये तुम्ही तुमची मुलं घाला. त्याच्यानंतर तुम्ही मराठी भाषिक असाल, तुम्ही मराठी चित्रपट बघणे बंद करा, हिंदी चित्रपट बघणे बंद करा, हिंदी सिरियल पाहणे बंद करा, हिंदी नाटकं बघणे तुम्ही त्या ठिकाणी बंद करा. मराठी कार्यक्रमामधून तुमचे सूत्रसंचालन हे हिंदी भाषेमधनं बंद करा. मराठी स्टेजवर फक्त तुमचे जे सत्कार घेता ते फक्त मराठी कवी, मराठी गीतकार, मराठी संगीतकार यांचे सत्कार घ्या. हिंदी भाषिक कलाकारांचे, संगीतकाराचे, त्याच्यानंतर कलावंताचे, त्याच्यानंतर गीतकारांचे सत्कार मराठी भाषाच्या कार्यक्रमामधून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही कलावंत असाल, मराठी भाषिक असाल, तर तुम्ही हिंदी चित्रपटांमधून, हिंदी नाटकांमधून, हिंदी सिरियलमधून काम करणे बंद करा. मग लढा द्यायचा असेल तर असे तुम्ही करा आणि असं तुम्ही करू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला हिंदी भाषेला, आपल्या देशातील राष्ट्रभाषेला इयत्ता पहिल्या वर्गापासून शिकवण्याला विरोध करणे हे चुकीचं आहे, हे न्यायसंगत नाही असे आमचे स्पष्ट मत आहे. आजही महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण मराठी शाळांमधून 5वी पासून मराठी सोबत इंग्रजी सोबत हिंदी सुद्धा शिकवल्या जात आहे. मग संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 5वी पासून हिंदी भाषा शिकवली जात आहे. तीच हिंदी भाषा जर इयत्ता पहिली पासून शिकवली तर त्याने काय बिघडणार आहे? मित्रांनो, प्रेक्षकांनो, जर आपण बघतो काही लोकांचं म्हणणं आहे का ते हिंदी भाषा वगैरे पदवीच्या नंतर घ्या. आता विदेशामध्ये आपण पाहतो की 4 ते 5 वर्षाचा मुलगा हेलिकॉप्टर आणि विमान उडवतो. आपल्याला किमान 18 वर्ष किंवा 21 वर्ष पूर्ण करावं लागेल. लहानपणापासून जर सुरुवातीपासून जर त्याला त्या विषयाचं जर ज्ञान दिलं तर तो तरुण होईपर्यंत त्या विषयामध्ये पारंगत होतो. काही लहान लहान मुलांना संगीताचं 3 ते 4 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी असेल त्याला संगीताचं प्रशिक्षण दिलं जातं, किंवा कुठलं वाद्य असेल, तबला असेल, हार्मोनियम असेल, किंवा कुठल्या प्रकारचं फिडल असेल, किंवा गिटार असेल, व्हायोलिन असेल, ही वाद्य शिकवली जातात. जेव्हा तो किंवा त्याला व्होकल सिंगिंग असेल, गाण्याची कला शिकवली जाते. जेव्हा तो मुलगा 11-12 वर्षाचा होतो, जेव्हा ती मुलगी 11-12 वर्षाची होते, तेव्हा त्या विषयामध्ये, त्या कलेमध्ये ती पारंगत होत असते. आणि म्हणून पहिल्या वर्गापासून जर हिंदी भाषा ऐच्छिक ठेवली आणि त्याच्यामधनं मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी, मुलांनी, मुलींनी ती भाषा इयत्ता पहिलीपासून जर शिकले तर त्यांना ती भाषा चांगल्या प्रकारे अवगत होईल. त्यांना हिंदीमधून संवाद साधता येईल, हिंदीमध्ये पदवीचे शिक्षण घेता येईल, पदवीनंतरचं पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदीमधून करता येईल. त्यांना वृत्त हिंदी भाषिक वाहिन्यांमध्ये त्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतील. आणि म्हणून हिंदीमुळे आपले कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असे माझे स्पष्ट मत आहे. काही मराठी भाषिकांच्या मते की जर हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून शिकवण्यात आली तर त्यामुळे मराठी भाषेला धोका निर्माण होणार आहे. या विधानामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य आम्हाला वाटत नाही. या देशामध्ये शीख बांधव राहतात, पंजाबी बांधव राहतात आणि मग या देशामध्ये हिंदी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. आणि राज्यामध्ये तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा, आंध्र आणि तेलंगणामध्ये तेलुगू भाषा, कर्नाटकमध्ये कन्नड भाषा, नंतर केरळमध्ये मल्याळम भाषा, आणि आसाममध्ये आसामी भाषा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, अशा वेगळ्या वेगळ्या भाषा बोलल्या जातात. मग इतक्या भाषांचा समूह असताना या शीख बांधवांची जी पंजाबी भाषा आहे ती पंजाबी भाषेचं ती नामशेष झाली आहे का? ती नामशेष झाली नाही.
तर एवढ्या भाषांच्या गर्दीमध्ये पंजाबी भाषा आजही स्वतःचे अस्तित्व राखून आहे. कारण काय? कारण ते शीख बांधव आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, सदस्यांशी, नातेवाईकांशी पंजाबी भाषेमध्ये बोलतात. लग्न समारंभामध्ये नातेवाईकांशी पंजाबी भाषेमध्ये बोलतात. आपल्या घरामध्ये टीव्हीवर पंजाबी कार्यक्रम लावतात, पंजाबी नाटकं बघतात. तेही पंजाबी भाषा इतक्या भाषांच्या गर्दीमध्ये स्वतःचे अस्तित्व राखून आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानामधून जे शरणार्थी आले बांधव, ते इकडे व्यापारी वर्ग आहे. त्यांची मोठी मोठे किराण्याचे दुकानं आहेत, त्यांची कपड्याची दुकानं आहेत. ते व्यवहारामध्ये ग्राहकाशी हिंदी भाषा बोलतात, पण त्यांच्या घरी कुटुंबातील सदस्यांशी, नातेवाईकांशी, धार्मिक कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये ते सिंधी भाषेमधूनच बोलतात. तर ते त्याचा सिंधी भाषेचं अस्तित्व राखून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्रामध्ये जो फासेपारधी बांधव जे राहतात, ज्यांची लोकसंख्या अत्यल्प आहे, त्या फासेपारधी बांधव जे आहे ते आपल्या व्यवहारामध्ये मराठी भाषा बोलतात, पण त्यांची एक स्वतःची बोली भाषा आहे. ती बोली भाषा आहे वाघरी किंवा फासेपारधी बोली भाषा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी बंजारा राहतात महाराष्ट्रामध्ये, त्यांची बोली भाषा आहे बंजारा. मग हे दोन जे जात समूह आहे, ज्या बंजारी भाषेला लिपी नाही, वाघरी भाषेला लिपी नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठी भाषिक राहतात. तरी सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही फासेपारधी भाषा, वाघरी भाषा अस्तित्वामध्ये आहे. ती नामशेष झालेली नाही. आणि बंजारा भाषा ही सुद्धा आज अस्तित्वामध्ये आहे. मग ह्या बोली भाषा, पंजाबी भाषा बोली भाषा ती नामशेष झालेली नाही. सिंधी बोली भाषा ती नामशेष झालेली नाही. त्यानंतर वाघरी म्हणजे फासेपारधी बोली भाषा ती नामशेष झालेली नाही. बंजारा बोली भाषा ती नामशेष झालेली नाही. याचं मुख्य कारण हे की त्यांनी ती भाषा टिकवण्याकरता त्या भाषेचा त्यांनी सतत आपल्या कुटुंबियाशी, आपल्या नातेवाईकाशी, सामाजिक कार्यक्रमात, धार्मिक कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या भाषेचा सतत वापर केलेला आहे. जर या चार भाषा स्वतःचे अस्तित्व इतक्या भारत देशातील असंख्य भाषांच्या गर्दीमध्ये राखून आहे, तर हिंदी भाषा पहिल्या वर्गापासून जर सुरू केली तर मराठी भाषेला कुठल्याच प्रकारचा धोका नाही. मराठीचं अस्तित्व धोक्यामध्ये येणार नाही. मराठी नामशेष होणार नाही. मात्र आपण मराठी भाषा टिकवण्याकरता सतत प्रयत्न केले पाहिजे. मराठी भाषा टिकवण्याकरता हिंदी भाषेला विरोध करणे हे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा शिकवण्याला विरोध करणाऱ्यांना मला हे विचारायचं आहे की जर मराठी भाषिकाने जर हिंदी भाषा जर इयत्ता पहिलीपासून त्याने शिकायला सुरुवात केली आणि ती हिंदी भाषा जर अवगत केली तर त्याची मराठी भाषा त्याला येत असलेली ती संपुष्टामध्ये येणार आहे का? आणि हिंदी भाषा अवगत केल्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्याला त्याच्या डोक्यावर शिंगे फुटणार आहेत का? सर्वात महत्वाचं काय की मराठी टिकवण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे. आता जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठी भाषा आपण टिकवायला निघालो, मग मराठी भाषेमधून विद्यार्थी शिकतील तर एक मराठी भाषिक पिढी निर्माण होईल. पण आता इंग्रजी शाळांमधनं काही विद्यार्थी शिक्षण घेत असतील तर तो त्यांचा ऐच्छिक भाग आहे. पण 90% विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्यातील मराठी भाषिक विद्यार्थी इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतात. 40,000 रुपये डोनेशन भरत आहे. त्यामुळं काय झालं, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या खाजगी मराठी शाळा आहेत, खाजगी अनुदानित शाळा आहेत, खाजगी शासन मान्यताप्राप्त शाळा आहेत, सरकारी शाळा मराठी शाळा आहेत, महानगरपालिकेच्या मराठी शाळा आहेत, नगर परिषदेच्या मराठी शाळा आहेत, अहो त्यांना मराठी शाळांना विद्यार्थीच मिळत नाही आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये. अशी अवस्था आहे.
आणि जवळपास 14,000 मराठी शाळा विद्यार्थी न मिळाल्यामुळे बंद पडलेल्या आहेत. याच्यासाठी कुठलाही मराठी नेता बाहेर पडत नाही की कमीत कमी 2 मुलं असतील तर एक मुलगा इंग्लिश मिडियमला टाका आणि एक तरी मुलगा तुमचा मराठी मिडियमला टाका. तुमची मुलगी आणि मुलगा असेल तर त्यापैकी एक पाल्य तुमचं इंग्लिश मिडियमला टाका, एक तुमचं मराठी मिडियमला टाका. आणि मराठी शाळांना विद्यार्थी मिळाले पाहिजे याकरता कुठल्याही प्रकारची मोहीम राबवल्या जात नाही. महाराष्ट्र राज्यामधनं 14,000 मराठी शाळा बंद पडल्या, त्याबद्दल कोणत्याही मराठी नेत्याने, मराठी राजकीय नेत्याने, मराठी सामाजिक संघटनांनी कुठल्याही प्रकारचा आवाज उचललेला नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये तर एक शाळा अशी आहे की त्या शाळेमध्ये एकच विद्यार्थी आहे प्राथमिक शाळेमध्ये आणि एकच शिक्षक आहे. तो शिक्षक एकाच विद्यार्थ्याला शिकवतो. मग मराठी भाषेचा उदो करतो, मराठी आमची मायबोली, मराठी आमची ओळख, मराठी आमची अस्मिता, मराठी हमारी पहचान, हे सगळं तुम्ही बोंबलता बेमीच्या देठापासून. आणि त्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकच शिक्षक आणि एकच मराठी विद्यार्थी आहे, याची लाज आपल्या सर्वांना मराठी भाषिकांना का वाटत नाही. आणि म्हणून मराठी संपूर्ण राज्यामध्ये कापड दुकानाच्या, किराणा दुकानाच्या, मेडिकलच्या दुकानाच्या, नुसतं दुकानाच्या पाट्या मराठी भाषेमध्ये लावून मराठी टिकणार नाही. त्याकरता ज्यांची मातृभाषा मराठी आहे, ज्यांची बोलीभाषा मराठी आहे, ज्यांची अस्मिता मराठी आहे, ज्यांची ओळख मराठी आहे, त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी आपल्या कुटुंबामध्ये नेहमी मराठीमधून बोललं पाहिजे. त्यांनी आपल्या मराठी मित्रांशी नेहमी मराठीतून बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे. त्यांनी आपल्या मराठी भाषिक नातेवाईकांशी मराठीमधून संवाद केला पाहिजे. आपल्या टी व्हीमध्ये बहुतांश कार्यक्रम मराठी भाषेतून आपण बघितले पाहिजे. मराठी चित्रपट आपण नियमितपणे बघितले पाहिजे. मराठी वृत्तपत्र आपण वाचले पाहिजे. मराठी काव्यसंग्रह, मराठी कथासंग्रह, मराठी पत्रक आपण वाचले पाहिजे. त्याच्यानंतर मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं पाहिजे. आणि संपूर्ण 365 दिवस आपण मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आणि मराठीचा विस्तार करण्याकरता जे काही उपक्रम आपल्याला राबवता येतील ते सारे उपक्रम आपण राबवले पाहिजे. आपण कॉलेजमध्ये गेलो तर मित्राशी इंग्लिश मधून बोलतो, चित्रपट पाहायला गेलो तर मित्राशी हिंदीमधून बोलतो त्याच्यामध्ये. आणि आपण स्वतः आपल्या भाषेमधनं आपण बोलत नाही. आणि मग आम्हाला मराठी या राज्यामध्ये टिकवायची आहे असे आपण बोलत राहतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या नुसतं पोकळ घोषणा करून, पोकळ नारेबाजी करून आणि पोकळ वक्तव्य करून मराठी भाषा टिकणार नाही. जर या राज्यामध्ये ज्या लोकांची संख्या नगण्य आहे अशा फासेपारधी बांधवांनी त्यांची बोली भाषा, वाघरी भाषा, फासीपारधी भाषा जिवंत ठेवलेली आहे. शीख बांधवांनी आपली पंजाबी भाषा जिवंत ठेवलेली आहे. सिंधी बांधवांनी आपली सिंधी भाषा जिवंत ठेवलेली आहे. बंजारा बांधवांनी आपली बंजारा बोली भाषा आपली जिवंत ठेवलेली आहे. मग आम्ही या 13 कोटीपैकी जवळपास 11 ते 12 कोटी, 11.5 ते 11.5 कोटी आम्ही या महाराष्ट्र राज्यामधील मराठी भाषिक आहोत. 13 कोटीपैकी 11.5 कोटी आपण मराठी भाषेचं अस्तित्व ठेवू शकणार नाही काय? मराठी भाषा आपण जिवंत ठेवू शकणार नाही काय? आपण जिवंत असताना किंवा आपल्या पिढ्या दर पिढ्या जिवंत असताना ही मराठी जी भाषा आहे ही नामशेष होईल का? असे कधीही होणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते. या देशाचे राज्यघटनेचे शिल्पकार, प्रकांड विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा जवळपास 6 ते 7 भाषा त्यांना अवगत होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषिक होते. त्याप्रमाणे या देशाच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना सुद्धा
7 ते 8 भाषा त्यांना अवगत होत्या आणि म्हणून आपल्या मातृभाषेसोबत इतर भाषा अवगत करणं, त्यामुळं आपलं भाषेचं ज्ञान वाढतं, त्यामुळं आपण बहुभाषाचा आपण ज्ञानी होतो आणि त्या भाषेचा वापर करून आपण मोठमोठ्या हुद्द्यांच्या नोकऱ्या सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. ज्या लोकांना आता एखाद्या व्यक्तीला फक्त तो मराठी भाषिक आहे आणि त्याचा एखादा राजकीय पक्ष असेल, त्याला उत्तर प्रदेशमध्ये भाषण द्यायचं असेल, मध्य प्रदेशमध्ये भाषण त्याला द्यायचं असेल आणि त्याला जर हिंदी भाषा येत नसेल तर तो तेथील नागरिकांशी संवाद साधू शकत नाही. तो जर दक्षिण भारतामध्ये गेला आणि त्या मराठी भाषिकाला इंग्रजी येत नाही आणि त्याला हिंदी येत नाही आणि त्या दक्षिण भारतातली भाषा सुद्धा येत नाही तर तो त्याच्या मतदारांशी, त्याच्या समर्थकांशी तो संवाद साधू शकणार नाही. आणि म्हणून जे लोक कला क्षेत्रामध्ये आहेत, जे लोक साहित्य क्षेत्रामध्ये आहेत, जे लोक व्यवसायामध्ये आहेत, जे लोक चित्रपट सृष्टीमध्ये आहेत, जे लोक राजकारणामध्ये आहेत, अशा लोकांकरता हिंदी भाषा अतिशय आवश्यक आहे. आणि हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा आहे. कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत बहुतांश 90% लोकांना हिंदी भाषा समजते. हिंदी भाषेतून आपल्याला संवाद करता येऊ शकतो आणि म्हणून या देशाला, या देशातील संपूर्ण राज्यांना, या देशातील वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना, वेगवेगळ्या जातीच्या लोकांना एकत्र ठेवणारी, एकत्र जोडणारी एकमेव भाषा म्हणजे हिंदी भाषा आहे. ती राष्ट्रभाषा आहे. तिचा सन्मान आपण राखला पाहिजे, तिचा आपण सन्मान केला पाहिजे आणि ती भाषा अवगत आपण केली पाहिजे. आणि म्हणून केंद्र सरकारने जे काही 3 भाषेचं सूत्र आणलेलं आहे आणि त्याचा महाराष्ट्र राज्य सरकार इयत्ता 1ली पासून जे हिंदी भाषा शिकवण्याकरता प्रयत्न करत आहेत, तर आपली मराठी भाषी मुलं ही हिंदी भाषा अवगत करतील, हिंदीचं ज्ञान प्राप्त करतील आणि मग ते हिंदीत छान संवाद करू शकतील, हिंदीत कविता लिहू शकतील, हिंदीमध्ये लेख लिहू शकतील, हिंदी वृत्तपत्रामध्ये संपादक, पत्रकार म्हणून त्या नोकऱ्या मिळतील, हिंदी दूरदर्शन वाहिन्यांमध्ये त्यांना नोकऱ्या मिळतील आणि हिंदीमध्ये जर उच्च शिक्षण प्राप्त केलं तर त्यांना मोठमोठ्या महाविद्यालयामध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून सुद्धा नोकऱ्या मिळतील. आणि म्हणून मराठी भाषिकांचे हिंदी भाषा 1ली पासून शिकवल्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. आणि म्हणून मराठी भाषिकांनी आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये, आता मला एक उदाहरण मी आपलं स्पष्ट करतो की हे संपूर्ण जंगल आहे, हे संपूर्ण सृष्टी आहे आणि इथं आपण म्हटलं की या संपूर्ण जंगलामध्ये फक्त झेंडूचे फुलंच लागले पाहिजे किंवा झेंडूचेच फुलं राहतील असं कधी शक्य नाही, होऊ शकेल का? तिथे गुलाबाचे फुलं पण राहतील, तिथे चमेलीचे फुलं राहतील, फुलझाडं राहतील, गुलाबाचे फुलं झाडं राहतील, झेंडूंची फुलं झाडं राहतील, त्याच्यानंतर चाफ्याचे फुलं झाडं राहतील, जास्वंदाचे फुलं झाडं राहतील. आणि म्हणून मराठी भाषेनं या देशामधल्या जेवढ्या वेगवेगळ्या राज्याच्या भाषा आहेत, या भाषांची गर्दी किती होऊ द्या आणि जागतिक भाषा इंग्रजी ही व्यावहारिक म्हणजे व्यवहाराकरता, व्यवसायाकरता, नोकरी करता कितीही आवश्यक असू द्या, पण आपण सर्वांनी इतर भाषा अवगत करून सुद्धा आपण मराठीचं अस्तित्व कायम ठेवण्याकरता जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आमच्या हजारो पिढ्या झाल्या तरी मराठी भाषा नष्ट होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे. मित्रांनो, दुसरी बाजू सेकंड साइड यामध्ये आम्ही इयत्ता 1ली पासून हिंदी भाषा इयत्ता 1ली पासून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध का हा विषय घेऊन यावर आम्ही इयत्ता 1ली पासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलेले आहे आणि परखडपणे आम्ही आपली भूमिका मांडलेली आहे. माझी मातृभाषा मराठी आहे, माझी आई मराठी भाषा बोलायची, माझे वडील मराठी भाषा बोलायचे, मी महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, माझ्या कुटुंबामध्ये मराठी भाषा बोलतो, तरी सुद्धा
हिंदी भाषा आपल्याला अवगत असली पाहिजे असे मला वाटते। आणि हिंदी जर मराठी भाषिकांना हिंदी भाषा जर अवगत झाली तर त्यामुळे त्यांना रोजगाराच्या फार मोठ्या संधी मिळणार आहेत। त्यामुळे मराठी भाषिक तरुणांचे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान अजिबात होणार नाही। मित्रांनो, दुसरी बाजू सेकंड साइड या सेगमेंटमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याला विरोध का हा विषय घेऊन यावर प्रखरपणे, प्रभावीपणे, परखडपणे आम्ही ही भूमिका मांडलेली आहे। आमची भूमिका, आमचे विचार आपणास कसे वाटले, आम्ही केलेले मत आपणास कसे वाटले, आपण माझ्या भूमिकेचे समर्थन करता काय किंवा आपणास माझी भूमिका पटली नाही का, बिनधास्तपणे आपण आपल्या प्रतिक्रिया माझ्या मोबाईल फोनवर, माझ्या व्हॉट्सअपवर, माझ्या ट्विटर अकाउंटवर, माझ्या फेसबुकवर किंवा माझ्या व्हॉट्सअपवर माझ्यावर संपर्क करून आपण आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे, मनमोकळेपणाने आम्हाला पाठवाव्यात। मित्रांनो, आता मी आपली रजा घेतो। पुढच्या वेळेला दुसरी बाजू सेकंड साइड या सेगमेंटमध्ये, या सदरामध्ये, या एपिसोडमध्ये एका नवीन विषयावर आपण चर्चा करू। आता ॲडव्होकेट सुधीर तायडे यांना आपण रजा घेण्याकरता परवानगी द्यावी। या ठिकाणी थांबतो। जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान। धन्यवाद।